जयंत अमृत घेऊन पळत असताना हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक त्र्यंबकेश्वर या 4 ठिकाणी अमृत सांडलं. जयंत 12 दिवस पळत होता आणि देवतांचा एक दिवस म्हणजे मानवाच्या 12 वर्षासारखा मानला जातो. त्यामुळं कुंभमेळा सूर्य, चंद्र, गुरु यांचा सापेक्ष स्थितीनुसार दर 12 वर्षांनी या ठिकाणी साजरा केला जातो. तर नमस्कार मंडळी, मी धनंजय किल्लेदार आणि तुम्ही बघत आहात आपल्या हक्काचं चॅनेल म्हणजेच नवीन काय तर. प्रयागराजमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडलेली आहे. सर्वत्र धुकं पसरलेलं आहे आणि पावसाची शक्यता देखील आहे. तरीही सोमवारी 13 जानेवारी 2025 रोजी लाखो लोक शहरात आले आणि पहाटेच्या अंधाऱ्या आकाशाखाली गंगेच्या पाण्यात त्यांनी स्नान केलं. तर कुंभमेळ्याचा पुराणकथातील उगम कधी झाला? संस्कृत शब्द कुंभ याचा अर्थ घडा आहे. पौराणिक कथेत म्हणल्याप्रमाणे देवता आणि असुरांनी समुद्र मंथन केलं तेव्हा धन्वंतरी अमृताने भरलेला घडा घेऊन प्रकट झाले. असुरांच्या हातात अमृत जाऊ नये म्हणून इंद्राचा मुलगा जयंत हा घडा घेऊन पळाला. त्याला आणि घड्याला वाचवण्यासाठी सूर्य आणि त्याचा पुत्र शनी, बृहस्पती आणि चंद्र यांनी त्याला साथ दिली. जयंत अमृत घेऊन पळत असताना हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक त्र्यंबकेश्वर या 4 ठिकाणी अमृत सांडलं. जयंत 12 दिवस पळत होता आणि देवतांचा एक दिवस म्हणजे मानवाच्या 12 वर्षासारखा मानला जातो. त्यामुळं कुंभमेळा सूर्य, चंद्र आणि गुरु यांच्या सापेक्ष स्थितीनुसार 12 वर्षांनी या ठिकाणी साजरा केला जातो. प्रयागराज आणि हरिद्वार येथे दर 6 वर्षांनी अर्धकुंभ आयोजित केला जातो. 12 वर्षांनी साजरा होणारा उत्सव पूर्ण कुंभ किंवा महाकुंभ म्हणून ओळखला जातो. ही 4ही ठिकाणं नद्यांच्या काठावरती वसलेली आहेत. हरिद्वारला गंगा, प्रयागराजला गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती यांचा संगम आहे. उज्जैनला क्षिप्रा आणि नाशिक त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदी आहे. असं मानलं जातं की कुंभमेळ्याच्या काळात ग्रह ताऱ्यांच्या विशिष्ट स्थितीत या नद्यामध्ये स्नान केल्यानं आपली पापं धुतली जातात आणि पुण्यप्राप्ती होते. कुंभमेळा एक साधू संत आणि अन्य पवित्र व्यक्तींच्या भेटीचं ठिकाण आहे. या मेळ्यातील साधूंचा आखाडे विशेष आकर्षण ठरवतात. या ठिकाणी सामान्य लोक साधू संतांना भेटू शकतात. कुंभमेळ्याचं ठिकाण कसं ठरवलं जातं हे ज्योतिषशास्त्रीय गणनावर आधारित असतं. कुंभमेळ्याचा 12 वर्षाच्या अंतराचं आणखी एक कारण म्हणजे गुरु ग्रहाला सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी 12 वर्ष लागतात. जेव्हा गुरु कुंभ राशीमध्ये पाणी वाहणाऱ्या पात्राचे चिन्ह असलेले रास, सूर्य मेष राशीमध्ये आणि चंद्र धनु राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा हरिद्वार येथे आयोजित होतो. जेव्हा गुरु वृषभ राशीमध्ये असतो आणि सूर्य, चंद्र मकर राशीमध्ये म्हणून ज्या काळात मकर संक्रांती येते तेव्हा कुंभमेळा प्रयाग येथे होतो. जेव्हा गुरु सिंह राशीमध्ये असतो आणि सूर्य, चंद्र कर्क राशीमध्ये असतात तेव्हा कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर इथे होतो म्हणून त्याला सिंहस्थ असं म्हणतात. कुंभमेळ्यात गेल्यानंतर नेमकं लोक काय करतात? काही लोक फक्त एक पवित्र स्नान करून पापक्षालनासाठी येतात, तर काहींना कल्पवासी म्हणतात कारण ते नद्यांच्या काठावरती राहतात. ते आपल्या दैनंदिन जीवनातील संघर्ष थांबवून आध्यात्मिक पुण्य मिळवण्यासाठी इथं वेळ घालवतात. इथे अनेक प्रकारचं दान केलं जातं. शाही स्नानचा रक्तरंजित इतिहास. कुंभमेळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे साधू आखाडे आपली छावणी उभी करतात. ते मोठ्या मिरवणुकीसह शाही स्नान करतात. पूर्वी कोणता आखाडा पहिले स्नान करणार यावरून रक्तरंजित संघर्ष होत असे. तर मंडळी, अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नवीन काहीतरी चॅनेलला सबस्क्राईब करा.